माऊली 11 विपक्ष रणजित कट्टे पाटील. वाढदिवस सोहळा संपन्न होतोय. सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी 4 धाव्याने संघाची वाढती धावसंख्या झाली 4. ओव्हर टू श्रीकांत. रणजित कट्टे पाटील 11 यांच्या दरम्यान टॉस होतोय. टॉस करते आमचे सन्माननीय पाहुणे प्रदीप पाटील. हेड इज कॉल अँड हेड. नक्कीच माऊली 11 संघाने टॉस जिंकलाय. नक्कीच तुमची रणनीती काय असणार आहे ते आमच्या प्रेक्षकांना जरा सांगू शकाल का? रणनीती आम्ही पहिलं फिल्डिंग केलं असं वाटतंय. नक्कीच किती धावापर्यंत रोखायचा प्रयत्न कराल? 40च्या आतमध्ये. धन्यवाद धन्यवाद. नक्की सूरज रामला आपण पाहू शकाल. सूरज राम तुमच्या रणजित कट्टे संघासमोर माऊली संघ कितीतरी वेळा खेळला असेल. नक्की तुमची वेगळी रणनीती काय असणार आहे का? असं तर काही वेगळी रणनीती नसणार, पण ती टीम चांगली आहे. ते आमची वाटेला पहिली बॅटिंग आली तर आम्ही 50+ धावा करण्याचा प्रयत्न करू. असे कोणते तुमच्याकडे गोलंदाज आहेत की 50 धावा रोखण्यासाठी जे यशस्वी राहतील? आमचे तसे सुहास खरे, साहिल मोहिते, चिंट्या आहे, संतोष गोस्वामी सगळे चांगले बॉलिंग टाकतात. तुमच्यामध्ये सर्वात फॉर्मला असणारा फलंदाज कोण आहे? तसं तर सुहास खरे सगळ्यात जास्त फॉर्मला आहे. त्यासोबत संतोष पण चांगली बॅटिंग करतोय. तर आम्ही प्रयत्न करू 50 धावा प्लस करायचं. धन्यवाद. खूपच चांगली बाईट दिली आहे सूरज राम यांनी. ओळ्या मैदानाकडे चालू सामना पण पाहू शकाल. पीडीसी विपक्ष आदित्य पिरा लॉजिस्टिक. खूपच चांगली अशी फिल्डिंग करतोय सोन्या. उर्वरित समीकरण पाहिजे फक्त येणारे 19 चेंडू आणि एका धावाची गरज. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये मारलाय चेंडू मारलाय सीमारेषी लगत झेल बाद.
या सामन्याचा सामनावीर सागर दरेकर. माऊली संघाने टॉस जिंकत आपला निर्णय कळवायचा आहे. शशिकांत जाधव कोणला नक्की जो साहिलने झेल पकडला होता त्या झेलसाठी मान्य श्री दीपक चव्हाण साहेबांकडून 1000 रुपयासाठी प्राइज आलेला आहे. कॅश प्राइज आलेला आहे. ऑनलाईन प्राइज आलेला आहे. माफ करा. नक्कीच या सामन्याचा सामनावीर ठरतोय सागर दरेकर. माऊली संघाच्या संगणकाने त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. मी विनंती करेल कोण देते नथुजी मेवारा या साहेबांना मी विनंती करेल की रमाकांत जाधव याला सन्मानित करायचं आहे. आदित्य प्रिया संघाच्या संगणकाला विनंती आहे 2 अंपायर पाठवायचे आहेत. आदित्य प्रिया संघाच्या संगणकाला विनंती आहे आपले 2 अंपायर अंपायरिंग साठी पाठवायचे आहेत. माऊली संघाने त्वरित आपला निर्णय काढवायचा आहे. अन्यथा 4 षटकांचा सामना होणार नाही. नक्कीच सामनावीरची ट्रॉफी डेडिकेट केली आहे. शशी जाधव यांचा मुलगा रमाकांत जाधव आपण पाहू शकाल सन्मान घेताना. तर तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला सन्मान भेटला, पहिला सन्मान असेल तुमचा हा? दुसरा माफ करा दुसरा. तुम्हाला काय वाटतं? कसं फील होतंय? चांगला फील होतं. आयोजनाबद्दल काय सांगशील? भरपूर छान आहे. ओके धन्यवाद. काय तुम्हाला हे दृश्य हा सामने दाखवू शकलो नाहीयेत, परंतु पुन्हा एकदा आपण मायक्रोफोनच्या माध्यमातून आणि पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून तुमच्याशी जोडतोय. संघर्ष संघाच्या संघनायकाला विनंती असेल, चला 2 खेळाडू मैदानामध्ये पंच म्हणून या ठिकाणी पाठवायचेत. आणि केतन या सामन्याचा हिरो नव्हे तो सुपर हिरो, सुपर से ऊपर डुपर कामगिरी करणारा चेतन साळुंके ठरला या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. आम्ही केतन म्हात्रेला पाहतो ISPL मधून, आज मात्र केतन साळुंकेला पाहिलं. काय जबरदस्त खेळला, जिंकलास, आला, लढला आणि जिंकून गेला सगळ्यांची मन. तो केतन ठरला या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. 5 चेंडू आणि तब्बल 17 धावांची बहारदार शानदार खतरनाक इनिंग खेळणारा केतन ठरला या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. चला पंच देखील पाठवा. डीजे देखील आपण आपल्या समोर जोडणार. हमजा खान हे देखील आमच्या समोर जोडलेत. या हमजा खान आपलं देखील ऑलमोस्ट वेलकम, आपलं देखील स्वागत आहे. चला फलंदाज पाठवा. जय मल्हार फॉर फिटनेस.
ए हा संघ बघा तुम्हाला पहिल्या सामन्यामध्ये तर या ठिकाणी पुढे चाल देण्यात आली होती जिथे बाय मिळाली होती तरी देखील तुमच्याकडे एवढा वेळ अगदी दिवसभरातून तुम्ही एकही सामना खेळला नाहीये तरी देखील तुमच्या चेंबूमध्ये 11 खेळाडू नाहीत हे खंतेची बाब आहे तुमच्याकडे तुमचे 11 खेळाडू असणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही सामना खेळता त्या काही मिनिटांपूर्वी अगोदर मॅच बॉल पंच मैदानावरती आले तेजस नारनवर आणि ललित केशवान काय बॅटिंग केली दोन्हीनी सलामीसाठी आपण यांना देखील पाहिलं होतं अगदी डावाची सुरुवात देखील चांगली पाहायला मिळाली बघा उशिरा येणाऱ्या प्रेक्षकांना आम्ही सांगू इच्छितो दुसऱ्या फेरीतील ही जवळपास तिसरी लढत आहे जिथे दुसऱ्या फेरीतील पहिला सामना माऊली बनानं स्वर्गीय रणजित कट्टे पाटील या संघादरम्यान झाला जिथे स्वर्गीय रणजित कट्टे पाटील 11 संघानं बाजी मारली त्यानंतर संघर्ष ए बनाम परेश 11 या दोन संघादरम्यान लढत झाली जिथे संघर्ष ए संघानं बाजी मारली आणि तिसरा सामना आम्ही घेऊन आलोय तुमच्या समवेत जय मल्हार फॉर फिटनेस ए बनाम आदित्य प्रिया तर येस चेतन आलेत संदीपजी काळे या आपण कुठे असाल तर आमच्या आयोजकांशी संपर्क साधा केतन साळुंगचे संदीप काळे या कुठे असतील त्यांनी आमच्या आयोजकांशी संपर्क साधा तर उशिरा येण्या प्रेक्षकांना देखील आम्ही सांगू इच्छितो आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील ही शेवटची लढत आहे मित्रांनो आपण पाहतोय काळ भैरव क्रिकेट क्लब शिवगर्जना स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य दिव्य हा क्रिकेटची स्पर्धा बघा पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून देखील आपण या खेळाडूला पाहू शकाल ऑन स्क्रीन वरती पाहतोय अगदी मी म्हणेल या खेळाडूनं दुसऱ्याच्या तोंडातून घास हिरकावून घेतलाय की काय असं वाटलं होतं प्रतिस्पर्धी संघानं जवळपास विजय संपादित केलाय परंतु केतन या ठिकाणी आले आणि मैदानावरती बरसले आणि संघाला विजयश्री खेचून दिला तर यस पुन्हा एकदा आपण मैदानाकडे जाऊया जिथे पुन्हा एकदा आणखीन एक चांगली मॅच तुमच्या समोर घेऊन येत आहोत दुसऱ्या फेरीतील शेवटची लढत अर्थात तिसरा सामना एकीकडे पाहतो आदित्य प्रिया लॉजिस्टिक संघ तर दुसरीकडे पाहतो जय मल्हार फॉर फिटनेस ए हा संघ जिथे आदित्य प्रिया लॉजिस्टिक या संघानं नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथमतः स्वीकारलं क्षेत्ररक्षण तर आमंत्रित केलं जय मल्हार फॉर फिटनेस ए या संघाला तर या संघाची सलामीची जोडी सलामीवीर मैदानामध्ये फ्राशरन झालेत ऑन मार्क वरती आपण गणेश अहिरे यांना पाहतोय तर दुसरीकडे पाहतो अंकित रावत या देखील खेळाडूंना प्रभावित केलं केफेल पर्व 5 मध्ये काय खेळला जबरदस्त अगदी श्री मित्र मंडळ या संघातून खेळताना पाहिलं जिथे त्या संघानं पहिलं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देखील पटकावलं त्या संघातून नेतृत्व करताना पाहायला मिळाला होता गेम इज ऑन पहिला चेंडू फहा चिते अगदी स्वैर मारा घोषित केलाय अगदी श्री गणेश झालाय संघाचं या ठिकाणी खातं खुलं झालंय 1 या धाब्यानं तर आपण पाहतोय साहिल उलवेकर अगदी काही आठवड्यापूर्वीच याही देखील खेळाडूला 2 व्हीलर बाईक मिळाली आहे बायकर मॅन या ठिकाणी आपण पाहतोय साहिल उलवेकर मॅन फ्रॉम खेडूपाडा काय जबरदस्त खेळाडू आहे या देखील खेळाडूनं प्रभावित केलाय या मैदानावरचा सर्वाधिक यंगस्टार प्रभावी प्रतिभावंत प्रतिभाशाली खेळाडू म्हणून कोणाकडे पाहिलं जात असेल ना तर तो आहे साहिल उलवेकर सर्वाधिक यंग टॅलेंटेड गोलंदाजी फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अफलातून राहिलं या देखील खेळाडूचा वाह काय वेग होता अगदी नियंत्रित मारा केला जातोय अचूक टप्प्याची गोलंदाजी गणेश अहिरेला जागेवरती ठेवलाय पुन्हा एकदा साहिल उलवेकर गोलसाठी तयार होतात गणेश अहिरे ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय अगदी अकूट टप्प्याचा चेंडू होता त्याचा भरघोस असा समाचार घेतला पाहतोय काय एक टप्पा पडल्यानिशी चेंडू गेलाय सीमेरेषे बाहेर 4-4-4 धावण करता
पहिल्या काही चेंडूचा सामना करण्यासाठी त्याला धडपड करावी लागली, परंतु त्यानंतर अगदी अकूट टप्प्याचा चेंडू आला, त्याचा भरघोस समाचार घेतला आणि त्या चेंडूवरती 4 धावा देखील वसूल केल्या आणि संघाला घेऊन गेलाय. अर्थातच बिनगडी बाद 5 या धावसंख्येवरती. बिनगडी बाद 5 ही धावसंख्या आपण पाहतोय. गणेश अहिरे काय जबरदस्त या ठिकाणी फलंदाजी करतायत. गणेश अहिरेवरती विश्वास दर्शवलाय, कारण या संघामध्ये आपण राहुल जाधव या खेळाडूला ॲज अ ओपनर म्हणून पाहतो, परंतु यावेळेस या संघाची रणनीती खूप वेगळी पाहायला मिळते. जिथे अंकित रावतला संधी दिली गणेश अहिरे समवेत, तो अंकित मात्र स्वतःला सिद्ध करेल का? गणेश अहिरे आपण पाहतो स्ट्राईक वरती. साहिल उलवेकर लोअर फुल टॉस जिते प्रतीक ठाकूर. अगर का अगदी असं म्हटलं जातं ना, ठाकूर के हात लंबे होते हैं. अगदी ठाकूरनं काय जबरदस्त क्षेत्ररक्षण सजवलंय, जिथे फक्त 5 धावा पाहायला मिळत आहेत. संघाची एकूण धावसंख्या 5. साहिल उलवेकर पुन्हा एकदा गोलूसाठी तयार. पुन्हा एकदा अकूट टप्प्याचा चेंडू, जिथे बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला फिरकावून दिलाय. बघता बघता चेंडू जातो सीमे रेषेबाहेर. 4 धावण करता आज मात्र पूर्ण विश्वासानेशी या ठिकाणी फलंदाजी करताना पाहायला मिळतोय गणेश अहिरे. आणखीन एक चांगला फटका, क्रिकेटचा क्लास या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक धाव तर कंप्लीट केली आहे, दुसरी धाव पूर्ण होईल का? होय, डेफिनेटली 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि 2 धावेनं संघाची एकूण रणसंख्या जाऊन पोहोचली आहे. अर्थातच बिनगडी बाद 11 धावा. पाहतो एका षटकांमध्ये तब्बल 11 धावा वसूल केल्या. जमेची बाजू दोन्ही फलंदाज अजून देखील तग धरून उभे आहेत, कारण या संघामध्ये जर पाहिलं ना तर राहुल जाधव सारखा खेळाडू या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. राजू नरळे सारखे खेळाडू या संघामध्ये पाहायला मिळतात. अगदी आपण जर पाहिलं ना तर जय मल्हार फॉर फिटनेस हे संघाची जर विचार केला इतकीशी फलंदाज नाहीये. अगदी फक्त आघाडीचे 4 ते 5 फलंदाज त्यांच्या कोट्यामध्ये आहेत, परंतु या ठिकाणी सुरुवात तर चांगली करावी लागेल. अगदी तुम्हाला फलंदाज देखील सुरक्षित ठेवायचे, जिथे तुम्हाला किमान 2 ते 3 षटकं मैदानावरती थांबायचं आहे, कारण 4 षटकांची लढत आहे. अगदी काही मोजक्या चेंडूंवरती राहुल जाधव जरी आले तरी आक्रमण करू शकतील. तुम्हाला देखील रणनीती बनवणं गरजेचं आहे. अगदी त्या रणनीतीनुसार चाललेला हा संघ पाहायला मिळतो. त्या पहिल्या षटकामध्ये तर चांगली कामगिरी पाहायला मिळते आहे. प्रतिस्पर्धी संघाचा जर विचार केला तर तो खूप ताकदवार आहे, त्यामध्ये सुरेश मोहिते, प्रतीक ठाकूर सारखे आक्रमक शैलीचे फलंदाज पाहायला मिळतात. तत्त निलेश भगत, सागर दरेकर सारखा, शशी जाधव सारखा खेळाडू या संघामध्ये पाहायला मिळतोय. म्हणजे किमान तुम्हाला 4 षटकांमध्ये 45 ते 50 हे लक्ष अक्षरशः डोळ्यासमोर ठेवावं लागेल. परंतु मित्रांनो, या मैदानाचा जर विचार केला ना तर कोणतीही धावसंख्या सुरक्षित नाही आहे. बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा थोडंसं मैदानाकडे जिथे गोलंदाज पाहतोय सागर दरेकर. लोवर अगदी पहा, चेंज ऑफ द फेस. बघा, ही तर खासियत राहिली आहे. अगदी मी सातत्यानं म्हणतो ना, या खेळाडूनं क्रिकेटचे अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेत. अगदी महाराष्ट्रभर दौरा देखील या खेळाडूचा आहे. प्रतीक ठाकूरचा देखील आपण दौरा भरपूर पाहतोय. अगदी पाठीमागच्या 15-20 दिवसापासून जर पाहिलं तर प्रतीक ठाकूरची गाडी एका जागेवरती नाहीये. कधी नाशिकला पाहायला मिळते, कधी गुजरातला पाहायला मिळते, कधी पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते.
येस डेफिनेटली पंच इशारा करतात. वाट चेंडू आहे, जिथे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती अर्थातच 12 या धावसंख्येवरती. या संघामध्ये अजिंक्य खटकाळे हा देखील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी आपला बोलबाला केलाय, परंतु सागर दरेकरचं कौतुक करावंच लागेल. काय गोलंदाजी साकारतायत. अगदी अंकित रावतचा जर विचार केला ना तो इन्फॉर्म आहे. अगदी केपेल पर्वामध्ये अंकित रावतनं देखील सगळ्यांना प्रभावित केलंय. गोलंदाजी फायनलचं षटक ज्यानं फेकलं होतं यस ऑफ द बॅट आहे. बॅटीची कडा घेतली आहे. बघा पंचांची नजर देखील अगदी तीक्ष्ण नजर पाहायला मिळते आहे. जिथे 13 धावा झालेत. मी अगदी सकाळच्या सत्रामध्येच उल्लेख केला होता, ज्या ज्या खेळाडूने केपीएलमध्ये चांगली कामगिरी केली ना त्या हर एक खेळाडूची चर्चा होणार. अगदी साऊदीची देखील चर्चा झाली. तर अंकित राऊत हा देखील याही देखील खेळाडूने प्रभावित केलं. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज असताना अक्षरशः या खेळाडूने तो विजयसी खेचून दिला होता. तो अंकित राऊत पाहतोय. परंतु पहा गणेश अहिरे अगदी संधी मिळाली आहे. नशिबाचा चौकार मिळेल काय. होय धावा येणं गरजेचं आहे. पंच इशारा करतायत. 4 धावा. मी फलंदाजांना प्रयत्न करावे लागतील. ध्येय गाठायचं आहे आणि ध्येयासाठी इतके प्रयत्न करा की तुम्हाला लोकांनी वेडं म्हटलं तरी चालेल. कारण वेडे लोकच इतिहास घडवतात. अगदी तसा प्रयत्न करावे लागतील. परंतु पाहतोय काय जिथे सांघिक स्वरूपात पहिला झटका बसलाय जय मल्हार 4 फिटनेस या संघाला. डीजे हॅलो 22 धावा झाले तर 2 षटकांचा खेळ संपलाय. पाण्याची पूर्तता मैदानामध्ये करायचे. व्हॉलेंटियर यांना विनंती आहे, आयोजकांना विनंती आहे पिण्याच्या पाण्याची सोय मैदानामध्ये करायची आहे. मॉन्टी तर तोपर्यंत आपण एक सुरमय संगीत मॉन्टी यांच्या समोर जोडूया.
संपला जिथे आपण पाहतोय 22 धावा धावफलकावरती सागर दरेक साहिल उलवेकर आपल्याला मैदानात पाहायला मिळतो अलॉंग द कार फीट जिथे सागर दरेकर यांच्याकडे चेंडू आलाय चेंडूची उचल करता जिथे आपण पाहतो 23 धावा धावफलकावरती अगदी आमच्या समवेत मायाभाई फरशे बघा हे एक देखील व्यक्तिमत्व आमच्याशी जोडलंय तर ईशांत चौधरी A1 जोडी आहे अगदी A1 पवनची जोडी पाहिली तशी मायाभाई परशे आणि ईशांत चौधरी मथुर बकासूरची जशी जोडी आपण बघतो ना अगदी तशी ही जोडी आपल्याला पाहायला मिळते परंतु होत आहे काय मैदानावरती राहुल जाधव आले आणि मैदानावरती बरसतायत अगदी चौकार खेचून आणलाय राहुल जाधव ऑन फायर या मैदानावरती तर यस संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती अर्थातच 26 धावा बघा राहुलचा जिथे आपण उल्लेख करत होतो पहिला वाईट आहे 27 हा यस पहिला वाईट आहे बघा राम हसबे आहेत परंतु हमजा खान लगेच सुचवतात येस 27 आहेत साहिल उलवेकर हो काय चेंडू होता अगदी शरीराचा वेग या ठिकाणी केला तो विनायक आले तर या ठिकाणी आपण पाहतोय जिथे सुरक्षितरित्या आपल्या ऑफिस क्रीज मध्ये पोहोचलेत तर संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती अर्थातच 29च्या घरामध्ये राहुल जाधव या चालू हंगामामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये असलेला या संघातील सर्वाधिक फॉर्म मध्ये असलेला खेळाडू राहुल जाधव अगदी ज्या ज्यावेळी संधी मिळाली आहे त्या त्यावेळेस राहुल जाधवनं स्वतःला सिद्ध केलाय अगदी फटका तर फसलाय पाहायचं या चेंडूने अंतर गाठण्याऐवजी गाठली फक्त उंची सागर दरेकर करणार नाही एक चूक आणखीन एक चांगला झेल टिपलाय फलंदाज आउट चार चेंडू झालेत जिथे आपण पाहतोय शेवटचा सामना लास्ट सामना पाहतोय दुसऱ्या फेरीतील जिथे साहिल उलवेकर गोलंदाजी चांगली साकारत आहेत जरूर एक चौकार दिला या षटकामध्ये परंतु त्यानंतर कमबॅक या ठिकाणी आपण पाहतोय खेळपट्टीवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत राकेश पटेल राकेश परंतु वेग पहा किती वेग आहे अगदी सुरक्षित आणि निरक्षर गोलंदाजी पाहायला मिळते आहे अचूक टप्प्याचा भेदक मारा वेग पहा या गोलंदाजाकडे किती आहे नाव उगच होत नाहीये अगदी तुम्ही स्वतःला सिद्ध करा प्रचिती झाल्याशिवाय राहणार नाहीये अगदी स्वतःला प्रत्येक वेळेस सिद्ध केलाय पहा अगदी काय गोलंदाजी आणखीन एक फलंदाज आऊट झालाय अगदी त्याच दिशेला फटका सजवला क्षेत्ररक्षक देखील तेच होते
षटकामध्ये 11, दुसऱ्या षटकामध्ये 11, तिसऱ्या षटकामध्ये केवळ आल्या 7 धावा. प्रत्येकानं जर पाहिलं तर 3 षटकांमध्ये आपण पाहतोय गडी बाद झाले ते मात्र 3 गडी बाद 29 धावा धावफलकावरती. तर शेवटचं षटक अगदी त्याला स्लॉक षटक म्हणतो ना, ते षटक घेऊन आले प्रतीक ठाकूर. प्रतीक ठाकूर याही देखील खेळाडूचा बोलबाला नेहमी सातत्यानं या मैदानावरती राहिला आहे. या देखील खेळाडूच्या नावावर तब्बल 3 टू व्हीलर बाईक आहेत. बघा खेळाडू आता मात्र हे छोटे राहिले नाही आहेत, खूप मोठे झालेत. कोण म्हणतं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये काही नाही आहे. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये देखील खूप काही कमवलं गेलं जातं. फक्त तुमच्याकडे जिद्द, चिकाटी, संघर्ष हवा, आणि तो जिद्द, चिकाटी, संघर्ष नेहमी प्रतीक ठाकूरच्या माध्यमातून आम्ही पाहिला आहे. जिथे आपण पाहतो प्रतीक ठाकूर पुन्हा एकदा गोलसाठी आलाय, अगदी पावलांचा उपयोग केलाय. जिथे 1 धाव तर प्राप्त केली आहे आणि एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या थोडीशी हलती राहील. जिथे आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचली ती अर्थातच 3 गडी बाद 30 ही धावसंख्या. निश्चितपणे कळंबोली गावातील एक प्रतिष्ठित नागरिक सत्यशी जळे साहेब, संजयजी पार्ले साहेब पाटील मोहगाव यांचं देखील शुभाग म्हणून होताना आपल्याला पाहायला मिळते आहे. बघा अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये आता मात्र हळूहळू पाहुण्यांची पाहुणी संघाची एकूण धावसंख्या 4थ्या षटकामध्ये कुठेतरी आलेख लागला आहे. 30 धावा झालेत, 4 गडी बाद अजून देखील या षटकातील 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. बागल मंगेश बागल मैदानावरती आलेत. प्रतीक ठाकूर काय गोलंदाजी साकारतायत. ऑलॉंग द कारफील्ड गॅप सिलेक्शन चांगलं आहे. बघायचं चेंडू किती लांब पर्यंत जाईल. होय सीमेलगत केलाय. डीजे बघा डीजेचं देखील लक्ष असणं गरजेचं आहे सामन्यांकडे. अगदी 34 धावा झाले. बॉन्टी आमच्या समोर सोडले तर प्रतीक ठाकूर स्विच हिट करायचा होता, जिथे बघायचं आहे रनआउटची संधी आहे जरूर. येस फलंदाज आणखीन एक सांघिक स्वरूपात होतोय आउट. तर येस नवनाथ देवडकर बघा हे देखील नाव चर्चेचा विषय बनू लागलाय. KPL पर्व 5 उत्कृष्ट क्षेत्ररक्षक नवनाथ देवडकर आज आपल्याला फलंदाज म्हणून मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. तर गणेश अहिरेचा वार, मोठा प्रहार, चेंडू गेला सीमेरेषे पार, चौकार. तर येस पहिल्या पूर्वार्ध समाप्त झालाय, जिथे पहिल्या पूर्वार्धामध्ये धाबा उभारल्यात. जय मल्हार फॉर फिटनेस मॅच ए संघाला 38 धावांची गरज असेल ती अर्थातच आदित्य प्रिया लॉजिस्टिक या संघाला 39. तर बघायचंय या 24 चेंडू मागे 39 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल. तोपर्यंत मी विनंती करेल स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 स्मॅश संघाचे संघनायक, संघर्ष ए संघाचे संघनायक आणि यातील विजेता संघ. तत्पूर्वी दोन्ही संघांनी या आमच्या कॉमेंट्री बॉक्सची या ठिकाणी संपर्क साधा.
आपले फलंदाज सलामीचे फलंदाज त्वरित खेळपट्टीकडे रवाना करायचे आहेत. सलामीवीर पाठवायचे आहेत. सलामीवीर पाठवायचे आहेत. चोवीस चेंडू 38 धावा काढत 39 धावांचा वन ठेवला आदित्य प्रिया संघासमोर. जय मल्हार फोर फिटनेस स्मॅश ए संघाने. आपण पाहू शकाल सलामीवीर गेलेत. फलंदाज प्रतीक ठाकूर आणि सुरेश मोहिते. सुरेश मोहिते गोलंदाजीचा विचार केला तर पहिलं पॉवर प्लेचं सेटअप हाताळण्यासाठी गोलंदाज राजू नरळे. हॅवेंडकडून मारा करेल गोलंदाज राजू नरळे. त्याला सामना करेल सुरेश मोहिते. 10-12 पावलांचा रनअप. हॅवेंडकडून मारा करेल राजू. लोपडापर्यंत चेंडूचा समाचार घेतला. चेंडू सीमा पार 6 धावांसाठी. ओव्हर टू डीजे. चेंडू 6 धावा. लो फुलटा पद्धतीचा चेंडू होता. कन्वर्ट केलं. मिडॉन क्षेत्रामध्ये षटकार मारला. पुन्हा एकदा लॉंग ऑप्शन मध्ये चेंडू जाते 1 बाउंड 4 धावांसाठी. नक्कीच 2 चेंडू 10 धावा कुठून काढल्यात सुरेश मोहिते यांनी. खूपच चांगल्या फॉर्म मध्ये फलंदाजी करतोय फलंदाज सुरेश मोहिते. दोन चेंडू 10 धावा म्हणजे उर्वरित समीकरण राहत आहे. येणारे 22 चेंडू आणि विजयासाठी 29 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. हॅवेंडकडून मारा करेल गोलंदाज राजू. दिशाभर करतोय गोलंदाज आणि आम्हाला पंच सुचवत आहेत ललित केशवन की हा व्हाईट चेंडू आहे आणि व्हाईट चेंडूवर 1 धाव मिळेल संघाला. या संघाची वाढती धावसंख्या झाली आहे 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 11 बिनबाद 11. पुन्हा एकदा खोलो टाकला चेंडूला दिशा. पुन्हा एकदा अवांतर चेंडू आहे आणि अवांतर चेंडूने संघाची वाढती धावसंख्या झाली आहे 12. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. खोलो टाकलाय चेंडू. ब्लॉकर पद्धतीने चेंडू टाकला होता. पॉइंट क्षेत्रामध्ये खेळून काढलाय आणि 1 धाव पूर्ण. प्रथमच आपण पाहू शकाल पुन्हा एकदा आपण पाहू शकाल
प्रतीक ठाकूरला आपण पाहू शकाल. प्रथमच स्ट्रायकिंग एंडवर डावखुऱ्या हाताचा फलंदाज, घातक फलंदाज आणि तितक्याच ताकदीचा गोलंदाज राजू. चेंडूचा समाचार घेतलाय. चेंडू मात्र थोडा मिसटाइम होतोय. चेंडू अडवला जातोय सीमेरेषेलगत आणि 2 धावा मिळतील. या 2 धाव्याने संघाची वाढती धावसंख्या झाली आहे 15. बिनबाद 15. 4 चेंडूच्या समाप्तीनं धावसंख्या झाली आहे 15. आपण पाहू शकाल गोलंदाज राजूला काहीतरी दमदार कामगिरी करावी लागेल. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न फसतोय. तो प्रयत्न फसतोय. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल बायच्या स्वरूपात हा चौकार मिळतोय. या 4 धाव्याने संघाची वाढती धावसंख्या झाली आहे 19. प्रतीक ठाकूर समाचार घेतला चेंडूचा. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी आणि सामना मात्र खुला करतोय या षटकारानं. आणि या सामन्यातून जो विजय होईल त्या संघाचा कर्णधार लकी ड्रॉ साठी समालोचन कक्षामध्ये यायचा आहे. तर मी विनंती करेल रणजित कट्टे पाटील संघाचा कर्णधार आणि संघर्ष संघाचा कर्णधार यांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 25. आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्फत सज्ज गोलंदाज अंकित गुडल्यामध्ये चेंडूचा समाचार घेतलाय. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये जातोय सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. ओ टू डीजे. एक चेंडू पुन्हा एकदा मिस टाइम चेंडू होतोय आणि 1च धाव मिळेल. या 1 धावाने संघाची वाढती धावसंख्या झाली आहे 32. रणजित कट्टे पाटील संघाचा कर्णधार आणि संघर्ष संघाचा कर्णधार समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. चेंडू खेळून काढलाय मिड ऑफ क्षेत्रामध्ये आणि 1च धाव मिळेल. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल स्ट्रायकिंग एडवर सुरेश मोहिते 2 षटकाराच्या मदतीने खेळतोय 18 धावसंख्येवर. पुलटामध्ये चेंडूचा समाचार घेतला. रिव्हर्सचा फटका अटेंड झाला आहे आणि चौकार 4 धावा. ती धावसंख्या झाली आहे 37. सामन्यामध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे.
14 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा मिडॉनच्या क्षेत्रामध्ये टाकलेला चेंडू, एकच धाव मिळेल. स्कोर लेवल झालाय. रणजित कट्टे 11, किंग 11 स्मॅश या संघाचा कर्णधार आणि संघर्ष संघाचा कर्णधार यांनी सामनाच्या कक्षामध्ये यायचं आहे. धन्यवाद. आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही सामनाच्या कक्षामध्ये आलात. पुन्हा एकदा 4 धावा. संघाला पुढे चाल दिली जाणार आहे. हॅलो, टॉक्स बॉक्स मध्ये आपण पाहू शकाल दादा, त्यानंतर अजिंक्य, तिसरा टाकेट